नमस्कार, मी प्रसाद अनंतमुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं नाव आहे गरीब घरातील परिस्थिती. नमस्कार साहेब, साळवे साहेब. मी दहीसरमधनं आलोय. धरणा संबंधित काम होतं म्हणून मी भेटायला आलोय. 6 वर्षात मी का नाही अधिकारी झालो सांगा ना साहेब. तुमचे जर हातपाय बांधून तुम्हाला विहिरीत ढकलून दिलं असतं तर चाललं असतं का? त्या आदिवासी लोकांनी काय करावं? ते आदिवासी लोक राहायला अन्न बी नसतं, खायला घर बी नसतं, तरी पण जीवन जगत्यात. छातीची खरडपट्टी काढेपर्यंत जीवन जगत्यात. अन त्यांना धनुष्य पेलणं जमत नाही साहेब, तोलणं जमत नाही. त्यांना माहिती असेल आपण कुठल्या राक्षसाच्या पोटी जन्म घेतलाय, कुठं माहिती आहे. आणि 35,000 लोकांचं पुनर्वसन आहे साहेब. काय करावं? शेत जमीन असते, शेत जमीन असून पण काय फायद्याची? शेत जमीन असून त्यांना तोलून मापून त्याचे सरकारी लोक अंगठे देऊन जातात, त्यांना फसवतात आणि लाईट बिल देतात, लाईट बिल देतात पण तोलून मापून देतात. अशा आदिवासी लोकांचं जीवन म्हणजे कोऱ्या कागदासारखं आहे. हो, कोऱ्या कागदासारखं, काय बी नाही. शेत जमीन असून त्यांना 6 वर्षाचा क्लेम बसवतात, 6 कोटीचा क्लेम बसवतात. ते वनस्पती खाऊन असे आदिवासी जीवन जगतात. आपल्यासारख्या लोकांनी तुमच्या भुकेलेल्या मुलासोबत झालं असतं तर तुम्ही भुकेलेल्या मुलासोबत चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटलं असेल? तर आदिवासी लोकांनी काय करावं सांगा ना साहेब. असं कितीतरी लोक आहेत ज्यांनी शेत जमीन राहतं घर सोडून ते निघून गेलेले आहेत. हा लेख लिहावा की नाही सांगा ना साहेब. धन्यवाद.